श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, कधी कधी एक छोटासा संदेश, एक छोटासा मंत्र देखील आपले पूर्णपणे आयुष्य बदलू शकतो. होय मंडळी, हे शक्य आहे. मंडळी, तुम्ही विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. तुम्ही मंत्र ऐका आणि पहा, मग तुमच्या जीवनामध्ये कशा चांगल्या गोष्टी आकर्षित होईल. मंडळी, तुम्ही कर्जाने त्रस्त आहात का? कर्ज तुमच्या डोक्यावर झाले आहे आणि ते फिटतच नाही आहे का? आणि कितीही कोणाला मागितले, कुठूनही व्यवस्था होत नाही का? मग याच्या त्याच्याजवळ हात पसरण्यापेक्षा तुम्ही स्वामींना शरण जा. स्वामींना तुमची व्यथा सांगा. स्वामी नक्कीच अशी दालने उभी करतील जेणेकरून तुमच्याकडे इतके धन येईल की तुम्ही ते सर्व कर्ज त्वरित फेडू शकाल. मंडळी, स्वामी अशी एक शक्ती आहे जी अशक्यही शक्य करते. तर मग तुमचं कर्ज काय? फक्त गरज आहे पवित्र आणि शुद्ध मनाने त्यांच्या चरणावर लीन होण्याची. मंडळी, जास्त विचार केला तर माणूस खचतो आणि मग आपल्याला काहीही सुचत नाही. काहीतरी वेगळेच अघटित पाऊल माणूस उचलू शकतो. त्यामुळे जास्त विचार करून डोक्याला ताप देण्याची काहीच गरज नाही. तुम्ही हा मंत्र संपूर्ण ऐका. तुमची संकटे त्वरित नष्ट होतील. प्रयत्नाने माणूस प्रगतीपथावर पोहोचतो. म्हणूनच तुम्ही कधीही प्रयत्नशील राहिले पाहिजे. स्वामी सांगतात, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणूनच चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले तो कधीच संपत नसतो. एवढं चांगलं लक्षात ठेवा. आणि म्हणूनच आपले चांगले कर्म सुरू ठेवा. संकटांना काय हो, स्वामी बघून घेतील. संघर्षाच्या काळामध्ये आपण एकटेच असतो, परंतु जेव्हा संघर्ष संपतो ना, तेव्हा सर्वजण आपल्या सोबत असतात. प्रयत्न अजिबात सोडू नका. सुरुवात जरी कठीण असली तरी पुढे एक गोड रसाळ फळं तुमची वाट पाहत आहेत. स्वामी म्हणतात, मी जेव्हा एखाद्याचा हात पकडतो तेव्हा तो हात मी आयुष्यभर सोडत नाही. त्याला वेळोवेळी संकटाच्या वेळी मदत करत असतो. आणि म्हणून मंडळी, तुम्ही एखाद्या आजारपणात असाल तरीही तुम्ही स्वामींना सांगा. स्वामींच्या चरणी लीन व्हा. तुम्हाला चांगली नोकरी हवी असेल, तुम्ही स्वामींना सांगा. तुम्हाला नोकरीत प्रमोशन असेल तेही सांगा. आणि मग बघा स्वामी कसे तुमच्या जे मार्गातले अडथळे आहेत ते नक्कीच दूर करतील. तुमचे नशीब असे उजळेल की तुम्ही एक पाऊल चालाल तर तुमचे नशीब 4 पावले चालेल. मंडळी, स्वामी हे सर्वांना देण्यास तयार असतात, परंतु आपलीच झोळी कमी पडते घेण्यासाठी. आपली भक्ती कुठेतरी कमी पडते. आणि आज तुमची भक्ती पूर्णत्वास गेली आहे. तुमच्या भक्तीचे फळ आज मिळण्याची वेळ आली आहे. आणि म्हणूनच स्वामी तुमच्या दाराशी हा मंत्र घेऊन उभे आहेत. त्यांचा स्वीकार करा आणि आपल्या आयुष्याचे भले करून घ्या. मंडळी, तुम्हालाही असे वाटते का तुमच्या हातामध्ये पैसा टिकतच नाही? तुमच्या हातात आणि खिशात सतत पैशाची चणचण असते. पैशाची खणखण जशी आयुष्यातून निघूनच गेली आहे. धन अगदी मुश्किलीने भरपूर कष्ट केल्यानंतर मिळते, परंतु ते घरात काही स्थिर राहत नाही. मंडळी, तुमचीच नाही, सगळ्याच मध्यमवर्गीय माणसांची हीच परिस्थिती आहे. कारण महागाईच इतकी झाली आहे. परंतु तुम्ही काळजी करू नका. स्वामींना सांगा. स्वामींच्या चरणावर लीन व्हा. पहा, अनेक मार्ग स्वामी तुम्हाला संकेताद्वारे देत असतात. स्वामींचा फोटो दिसणे, स्वामींचे दर्शन होणे, स्वामींबद्दल एखाद्या व्यक्तीने सांगणे, हेही स्वामींचे संकेतच असतात की तू ह्या मार्गाने जा, तुला इकडे फायदा होईल, तुझी इथे संकटांची मालिका संपेल. म्हणूनच मंडळी, सतर्क राहा. स्वामी संदेश देत असतात, परंतु ते आपण ओळखायला कमी कुठेतरी पडतो. आणि म्हणूनच मंडळी, हा मंत्रही एक संकेत स्वरूपातच तुमच्या समोर आला आहे. याला डावलू नका, याला दुर्लक्षित करू नका. याचे श्रवण करा. कठीणातील कठीण परिस्थितीतून देखील तुम्ही बाहेर निघणार आणि तुम्ही यशस्वी होणार. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर होय स्वामी अशी स्वीकृती द्या. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर. माझी ही इच्छा पूर्ण कर. माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते
भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. परमसिद्ध योगेश्वराय नमः. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः.
ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः।
परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः। परमसिद्धयोगेश्वराय नमः। ॐ परमसिद्धयोगेश्वराय नमः।